भाजप ठाकरे गट एकत्र येणार। ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीपासून 4 पावलं लांब। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीमागचं कारण स्पष्ट। पुन्हा एकदा ठाकरे फडणवीस एकसाथ। आजचा मित्र उद्याचा शत्रू, तर आजचा शत्रू हा उद्याचा मित्र। च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर आता तब्बल 5 वर्षांनंतर ठाकरे शिवसेनेने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात आजच्या #राजकारणाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षल प्रतीक्षित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला। फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह अनेक विकास कामांचं उद्घाटन देखील केलं। गडचिरोली जिल्ह्यात लवकरच नवीन एअरपोर्ट होईल आणि त्याचबरोबर जलवाहतूक करता येईल का यासाठीचं सर्वेक्षण सध्या तिथे सुरू आहे। यासोबतच गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दरम्यानबद्दल मी तुम्हाला का सांगते, तर फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या वतीने त्यांच्यावर स्तुती सुमनं उधळण्यात आली आहे। नवलाची गोष्ट आहे ना, पण हे खरंच घडतंय। राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र होऊ शकतो, अशा विविध गोष्टी सध्या आपल्या सर्वांच्या कानावर पडतायत। या सगळ्यांमध्येच आता जर आपण मागे पाहायला गेलं तर राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं। त्यानंतर आता महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार देखील आलंय। त्यातच विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढली आहे बरं का। आणि बॅकफुटला आले ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट। आणि या घडामोडींदरम्यानच आता एक नवीन ट्विस्ट, ते म्हणजे ठाकरे शिवसेना आणि भाजपमधील वाढत चाललेली जवळीक। नागपूर अधिवेशनात देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांची झालेली भेट, तर गुरुवारी म्हणजेच 9 जानेवारीला आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट, तर 10 जानेवारीला एका मुलाखतीत राजकारणात काहीही होऊ शकतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ते विधान ठाकरे शिवसेना आणि भाजपमधील जवळीकबद्दल संकेत देताना स्पष्ट दिसतायत। आता येत्या 2 महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत असा अंदाज वर्तवला जातोय। काही पक्ष स्वबळावर तर काही पक्ष युती याबद्दलचं गणित लावताना आपल्याला दिसतंय। तसं खरं तर 2019 निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात फूट पडली होती। त्यानंतर मूळ शिवसेनेत देखील फूट पडली। 2024च्या लोकसभा आणि विधानसभेला ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडी बरोबर होती, तर शिंदेंची शिवसेना ही महायुती बरोबर राहिली। लोकसभेला राज्यात महाविकास आघाडीच्या विजयासह त्यांचं सुद्धा वर्चस्व राहिलं, तर विधानसभेला लाडकी बहीण योजनेने कमाल दाखवली। महायुतीने मोठा विजय सुद्धा मिळवला। यासोबतच लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये निकालाचं चित्र हे संपूर्ण वेगळं होतं आणि त्यामुळेच महाराष्ट्रात राजकारण यामध्ये होणाऱ्या हालचाली हे स्वाभाविकच आहेत। आणि आता जर केंद्रात पाहिलं तर तिथे भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने काही मित्र पक्षांच्या मदतीवर त्यांनी त्यांचं सरकार उभं केलंय। नवा मित्र पक्ष मिळवणे हे भाजपसाठी खरंच खूप महत्त्वाचं असणार आहे। आता अशाच परिस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे केंद्रात असणारे 9 खासदार भाजपसाठी गेम चेंजर ठरणार आहेत। या एकाच मुद्द्यावर ठाकरे भाजपचे सूर पुन्हा एकदा जुळून येऊ शकतात असं आपण म्हणू शकतो। आता खरंच आजचे शत्रू हे उद्याचे मित्र होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आजचा राजकीय आढावा आपण इथेच थांबूयात। भेटू पुढील भागात एका नवीन राजकीय घडामोडीसह। पाहत रहा न्यूज अनकट।